नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. आपल्या सनातन धर्मात, अध्यात्मात आणि शास्त्रात अशा काही रात्री आणि अशा काही तिथी सांगितल्या आहेत, ज्या सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक एकादशीचे उपवास केले असतील. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, सफला एकादशी, कामदा एकादशी. प्रत्येक एकादशीला तुम्ही मनोभावे पूजा केली असेल. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला ज्या तिथीबद्दल सांगणार आहे, तिचं नाव ऐकून अंगावरती काटा येतो. आपण बोलतोय भागवत एकादशी बद्दल. हो मित्रांनो, ही केवळ एक साधी तिथी नाही, तर ही आहे तुमच्या भाग्याची रात्र. साक्षात विधात्याने आणि भगवंताने स्वतःच्या हाताने ब्रह्मांडात लिहून ठेवलेलं एक असं गुपित, जे आजपर्यंत तुमच्यापासून, माझ्यापासून आणि सामान्य लोकांपासून लपवून ठेवलं गेलं आहे. हो मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, अनेक लोक मला विचारतात की ताई, आम्ही अहोरात्र कष्ट करतो, प्रामाणिकपणे घाम गाळतो, देवाचे उपवास करतो, तरीही आमच्या नशिबाचे कुलूप का उघडत नाही? घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. गरिबी, कर्जबाजारीपणा आणि दुर्दैवाचा अंधार आमची पाठ का सोडत नाही? तर माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, माझ्या भावांनो, बहिणींनो आणि माझ्या माता भगिनींनो, आज या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आपल्या प्राचीन पुराणामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वर्षभरात एक अशी विशेष आणि दिव्य रात्र येते, ज्या रात्रीत जर तुम्ही तुमच्या हातातील एका पवित्र दिव्याखाली फक्त ती एक रहस्यमय वस्तू ठेवली, तर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी, तुमच्या घरातील दारिद्र्य आणि दुर्दैवाचा अंधार एका रात्रीत नष्ट होऊ शकतो. हो माझ्या माता भगिनींनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. फक्त एक रात्र तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद या विधीमध्ये आहे. पण ती वस्तू कोणती आहे? ती वस्तू दिव्याखाली कधी आणि कोणत्या मुहूर्तावर ठेवायची? तिची दिशा कोणती असावी? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या उपायाचा थेट संबंध भागवत एकादशीचा का आहे? इतर दिवशी हा उपाय का काम करत नाही? तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या रहस्यमय वस्तूचं नाव आणि तो महाउपाय सविस्तरपणे सांगणार आहे. पण माझी एक छोटीशी अट आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून गेलात किंवा थेट पुढे पळून स्किप करून शेवटी जाऊन ती वस्तू पाहण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला या उपायाचा 0% फायदा होईल. कारण हा उपाय केवळ एक विधी नाही, तर त्यामागे एक भयानक आणि तितकंच दिव्य रहस्य दडलेलं आहे. मित्रांनो, प्राचीन काळी जेव्हा राजा मंदाताने हा उपाय करताना एक छोटीशी चूक केली होती, तेव्हा त्याच्या संपूर्ण राज्यावर कसं भयंकर संकट आलं होतं, हे ऐकलं तर तुमचे डोळे पांढरे होतील. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गरिबी, आजारपण, घरातील भांडणे आणि दुर्दैवाचा फेरा कायमचा संपवायचा असेल, तर पुढची काही मिनिटे अत्यंत शांतचित्तेने मनातील सर्व विचार बाजूला ठेवून एका जागी बसून हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण आजची ही रात्र तुमच्या नशिबाला सोन्याचे दिवस आणणारी रात्र ठरू शकते. हो मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. चला तर मग मित्रांनो, आपण आपल्या या आध्यात्मिक प्रवासाच्या पहिल्या पायरीवर जाऊया. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्याला सर्वात आधी आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की या एकादशीला भागवत एकादशी का म्हणतात, आणि या रात्री संपूर्ण ब्रह्मांडात नेमकं असं काय घडतं, ज्याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होतो. मित्रांनो, अध्यात्म शास्त्र आणि पुराणानुसार भागवत या शब्दाचा उगम भगवान या शब्दापासून झाला आहे. भागवत म्हणजे जे साक्षात भगवंताशी म्हणजेच भगवान विष्णूंशी थेट जोडलेला आहे. आपल्या सनातन धर्मात श्रीमद भगवत महापुराण हा सर्व ग्रंथांचा राजा मानला जातो. पुराणात एक अत्यंत अद्भुत प्रसंग येतो, जेव्हा भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरील आपला अवतार संपून आपल्या निज धामात म्हणजेच वैकुंठ लोकात परत जाणार होते, तेव्हा त्यांचे परमभक्त उद्धव अत्यंत व्याकुळ झाले. उद्धवांनी श्रीकृष्णाचे पाय धरले आणि विचारले, हे प्रभू, तुम्ही गेल्यानंतर या कलियुगातील पापी आणि असह्य माणसांचा सन्मार्ग कोण दाखवणार? कलियुगातील संकटांपासून माणसाचं रक्षण कोण करणार? तेव्हा भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रेमाने हसले आणि त्यांनी सांगितले, हे उद्धवा, मी या पृथ्वीवरून कुठेही जात नाहीये. मी माझं संपूर्ण तेज, माझी सर्व शक्ती, माझी दैवी ऊर्जा आणि माझा आत्मा या श्रीमद भगवत महाग्रंथात विलीन करत आहे. कलियुगात जो कोणी या ग्रंथाची सेवा करेल, त्याला साक्षात माझी सेवा केल्याचं फळ मिळेल. आणि मित्रांनो, ज्या पवित्र तिथीला आणि ज्या रात्री महाग्रंथ पूर्ण झाला, ज्या रात्री कृष्णाची ही वाडी शक्ती पृथ्वीवर पूर्णपणे सक्रिय झाली, तीच ही भागवत एकादशी.
आता आपण याच्या वैज्ञानिक आणि वैश्विक पैलूकडे वळूया मित्रांनो. या रात्री निसर्गात आणि ब्रह्मांडात असे काही अदृश्य बदल होतात जे सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत. मित्रांनो, भागवत एकादशीच्या तिथीला पृथ्वी, सूर्य आणि चंद्र याची स्थिती एक विशिष्ट कोनामध्ये मित्रांनो एका नक्षत्रात असते. या नक्षत्रीय स्थितीमुळे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बदल आणि चुंबकीय लहरी अत्यंत संवेदनशील बनतात. याचा सरळ परिणाम मानवी शरीरातील चंद्रकावर आणि आपल्या घरातील ऊर्जेवर होतो. जर या रात्री तुम्ही नकारात्मक विचार केले, कोणाचा हेवा-देवा केला, तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढते. पण जर याच रात्री तुम्ही शुद्ध मनाने दिव्याच्या ज्योताच्या साक्षीने तो गुप्त विधी केला, तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा असा प्रवाह सुरू होतो, जो तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य खेचून बाहेर काढतो. पण मित्रांनो, इथे खरा सस्पेन्स सुरू होतो. हा उपाय जितका शक्तिशाली आहे, तितकाच तो गुप्त ठेवण्यात आला होता. प्राचीन काळी हा उपाय केवळ राजे, महाराजे, चक्रवर्ती, सम्राट आणि उच्च कोटीचे सिद्ध ऋषीमुनींनीच करायचे. सर्वसामान्य लोकांपासून हा उपाय लपवून ठेवण्यामागे एकच कारण होतं. या उपायामध्ये साक्षात धनलक्ष्मीला आणि कुबेरांच्या संपत्तीला तुमच्या घरात खेचून आणण्याची आणि तिला तिथूनच खिळवून ठेवण्याची ताकद आहे. पण मित्रांनो, हा उपाय राजा मंदाताच्या हाती कसा लागला आणि त्याने या उपायाच्या मदतीने एका रात्रीत आपलं वाळलेलं नशीब कसं उजळवलं? चला तर आपण आता त्या ऐतिहासिक आणि अंगावर काटा आणणाऱ्या पौराणिक कथेकडे वळूया. हो मित्रांनो, भागवत एकादशीच्या या महाउपायाचा सर्वात पहिला आणि जिवंत चमत्कार श्रीमद भागवत महापुराणात वाचायला मिळतो. तिथे एका महान राजाची कथा येते, राजा मंदाता. राजा मंदाता हा इक्ष्वाकू वंशातील अत्यंत न्यायी, पराक्रमी आणि प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपत होता. त्याच्या राज्यामध्ये कधीही कशाचीच कमतरता नव्हती. कोठारे धान्याचे भरलेले होते, तिजोऱ्या सोन्या नाण्याने ओसंडून वाहत होत्या. पण म्हणतात ना, नियती कधी पलटी मारेल हे सांगता येत नाही. राजा मंदाताच्या नशिबाने अशी काही पलटी मारली की त्याचं हस्तखेळतं राज्य एका रात्रीत उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलं. राज्यात अचानक पाऊस पडणे बंद झाले. 1 महिना नाही, 2 महिने नाहीत, सलग 3 वर्ष राज्यात पाऊस पडला नाही. विचार करा, 3 वर्ष आकाशामधून पाण्याचा एकही थेंब खाली आला नाही. नद्या कोरड्या ठाक पडल्या, विहिरींनी तळे गाठले, हिरवीगार शेत वाळवंटात बदलली आणि मुकी जनावरे अन्न-पाण्या वाचून रस्त्यावर तडफडून मरू लागली. संपूर्ण प्रजेमध्ये हाहाकार माजला. भुकेलेल्या लहान मुलांचे आणि असहाय्य मातांचे रडण्याचे आवाज राजाच्या राजवाड्यापर्यंत पोहोचू लागले. राजा मंदाता रात्रीचा झोपू शकत नव्हता. तो विचार करायचा, माझ्याकडून असं कोणतं पाप झालं ज्याची शिक्षा माझी निष्पाप प्रजा भोगत आहे. राजाने आपली संपूर्ण तिजोरी प्रजेसाठी खुली केली, पण पैशाने भूक भागवता येत नाही. जेव्हा अन्न शिल्लक नसतं, राजाने देशातील नामवंत पंडितांना बोलावले, मोठे मोठे यज्ञ केले, हजारो गायींचे दान केले, पण ढग आकाशात यायचे आणि पाऊस न पडताच निघून जायचे. जणू काही स्वतः विधात्याने त्या राजाला शाप दिला होता. शेवटी पूर्णपणे हताश होऊन राजा मंदाताने आपले सर्व वस्त्र त्यागले आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. त्याला कळून चुकलं होतं की आता मानवी प्रयत्न संपले आहेत. आता फक्त आणि फक्त कोणती तरी दैवी शक्तीच त्याच्या राज्याला वाचवू शकते. जंगल फिरत असताना राजाला एक डोंगराच्या पायथ्याशी अंगिरा ऋषींचा पवित्र आश्रम दिसला. अंगिरा ऋषी हे साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि अत्यंत उच्च कोटीचे त्रिकालज्ञानी सिद्धपुरुष होते. राजा मंदाता रथातून उतरला आणि धावत धावत जाऊन ऋषींच्या चरणावर कोसळला. राजाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो रडत रडत म्हणाला, हे महात्मन, वाचवा माझ्या प्रजेला. मी राजा म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलो आहे. माझ्या प्रजेला वाचवण्यासाठी जर माझ्या प्राणांची आहुती द्यावी लागली तरीही मी ती द्यायला तयार आहे. पण माझ्या राज्याला या भयानक दुष्काळाच्या आणि मृत्यूच्या विळख्यातून बाहेर काढा. अंगिरा ऋषींनी शांतपणे राजाकडे पाहिले. त्यांनी आपले डोळे बंद केले आणि ध्यानस्थेत गेले. त्यांनी राजाला या जन्माचे आणि पुनर्जन्मांचे कर्म पाहिले. जेव्हा ऋषींनी डोळे उघडले तेव्हा राजाच्या चेहऱ्यावरील प्रचंड चिंता आणि गांभीर्य होतं. ऋषी म्हणाले, राजन, हा दुष्काळ निसर्गाचा कोप नाही, तर तुझ्या पुनर्जन्मांच्या एका अत्यंत गुप्त आणि भयानक कर्माचे फळ आहे.
ते कर्म इतकं जड आहे की त्याचा शाप तुझ्या संपूर्ण राज्याला भोगावा लागत आहे. या संकटावर जगातला कोणताही साधा यज्ञ, कोणतेही सामान्य दान काम करणार नाही. विधात्याने तुझ्या नशिबात या 3 वर्षानंतर संपूर्ण राज्याचा विनाश लिहून ठेवला आहे. हे ऐकून राजाच्या अंगातून थरकाप सुटला. तो म्हणाला, हे ऋषीवर्य, मग यावर जगात काहीच उपाय नाही का? विधात्याचं लिहिलेलं अक्षर कोणीच पुसू शकत नाही का? तेव्हा अंगिरा ऋषींचा चेहरा अचानक उजळला. ते थोडेसे हसले आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, राजन, विधात्याचं लिहिलेलं नशीब बदलण्याची ताकद केवळ एकाच गोष्टीमध्ये आहे. ती गोष्ट म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची भागवत ऊर्जा. आणि ही ऊर्जा वर्षभरात फक्त आणि फक्त एकाच रात्री पृथ्वीवर पूर्णपणे अवतरते. ती रात्र म्हणजे भागवत एकादशीची रात्र. ऋषींनी राजाला सांगितलं की या रात्री तुला तुझ्या राजवाड्यात एका विशिष्ट ठिकाणी एक दिवा लावावा लागेल आणि त्या दिव्याच्या खाली एक अत्यंत गुप्त वस्तू ठेवावी लागेल. पण ऋषींनी राजाला एक भयंकर चेतावणीही दिली होती. ऋषी म्हणाले होते, राजन, हा उपाय करताना जर तुझा भक्तिभाव कमी पडला किंवा तो दिवा विझला तर जे संकट येईल ते या दुष्काळापेक्षाही 100 पटीने भयानक असेल. राजा मंदात्याने ही चेतावणी स्वीकारली. पण ऋषींनी सांगितलेली ती वस्तू कोणती होती? राजाने तो विधी कसा केला आणि त्या एका रात्रीत असं काय घडलं ज्यामुळे संपूर्ण राज्याचं नशीब बदललं? मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी आता आपल्याला या रहस्याच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे जावं लागेल. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमचा सस्पेन्स आणि उत्सुकता सर्वोच्च पातळीवर असणार आहे. अंगिरा ऋषींचा उद्देश ऐकून राजा मंदाताला राजवाड्यात परत आला. त्याने संपूर्ण राज्यात दौंडी पिटवली की या येणाऱ्या भागवत एकादशीला संपूर्ण प्रजा उपवास करेल आणि रात्रीच महाराजाचं जागरण करेल. शेवटी तो दिवस आला. भागवत एकादशीच्या दिवशी संपूर्ण राज्याने अन्न पाण्याचा त्याग केला. दिवसा विष्णूंची पूजा झाली, भागवत ग्रंथाचं पारायण झालं आणि मग सुरू झाली ती भाग्याची रात्र. हो मित्रांनो, शास्त्रात लिहिलं आहे की भागवत एकादशीच्या रात्री झोपणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपलं नशीब झोपवण्यासारखे आहे. या रात्री महाजागरण करण्याचे कडक नियम आहेत. कारण या रात्रीच्या उत्तरार्धात म्हणजेच मध्यरात्री ब्रह्मांडातून एक अत्यंत दुर्मिळ आणि दैवी ऊर्जा पृथ्वीच्या दिशेने प्रवाहित होते. जर तुम्ही झोपलेले असाल तर ती ऊर्जा तुमच्या शरीराला स्पर्श न करता निघून जाते. पण जर तुम्ही जागे असाल, देवाचे नामस्मरणात असाल तर ती ऊर्जा तुमच्या शरीरातील चक्रांना सक्रिय करते. राजा मंदाता आपल्या पूजेच्या खोलीत बसला होता. त्याने ऋषींच्या सांगण्यावरून एक मोठा दिवा प्रज्वलित केला होता. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. संपूर्ण राज्यात शांतता होती. राजाच्या मनात घालमेल सुरू होती. ऋषींनी सांगितलेला तो गुप्त मुहूर्त कधी येणार आणि मी ती वस्तू दिव्याखाली कधी ठेवणार? मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेक लोक काय करतात, उपाय ऐकतात आणि रात्री कधीही आपल्या सवडीनुसार तो उपाय करून मोकळे होतात आणि मग म्हणतात, ताई, आम्हाला तर काहीच फरक पडला नाही. फरक कसा पडणार? कारण तुम्ही योग्य मुहूर्ताची वाट पाहत नाही. अंगिरा ऋषींनी राजाला स्पष्ट सांगितलं होतं की हा विधी रात्रीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या प्रहरात करायचा नाही, तर तो एका अशा गुप्त क्षणी करायचा आहे जेव्हा पृथ्वीवर सर्व नकारात्मक शक्ती पूर्णपणे क्षीण होतात आणि साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वैकुंठातून पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघतात. तो काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा आधीचा काळ, म्हणजेच मध्यरात्रीनंतरचा एक विशिष्ट प्रहर. राजवाड्यात रात्रीचे 2 वाजले. दिवा अत्यंत संथ गतीने पण तेजस्वीपणे जळत होता. अचानक पूजेच्या खोलीत वातावरणात बदल. हवेमध्ये एक वेगळा सुवास दरवळू लागला. राजा मंदाताला जाणवलं की तो दिव्य क्षण आता आला आहे. राजाने थरथरत्या हाताने ऋषींनी दिलेली ती एक गुप्त वस्तू उचलली आणि त्या जळत्या दिव्याच्या खाली अत्यंत आदराने ठेवली. हो मित्रांनो, वस्तू दिव्याखाली ठेवताच 1 सेकंदातच एक चमत्कार झाला. राजवाड्याच्या बाहेर अचानक विजा कडकडू लागल्या. जे ढग 3 वर्ष पाऊस पाडत नव्हते ते ढग संपूर्ण आकाशभर जमा झाले आणि बघता बघता संपूर्ण राज्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला. विहिरी भरल्या, नद्या वाहू लागल्या आणि राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मित्रांनो, त्या एका रात्री त्या एका दिव्याखालच्या वस्तूने राजा मंदाता आणि त्याच्या प्रजेचं संपूर्ण नशीब बदलून टाकलं होतं.
आता मला माहिती आहे तुमच्या मनात बाण सुटत चालला आहे. तुम्ही विचार करत असाल, "ताई प्लीज आता सस्पेन्स संपवा आणि सांगा ती वस्तू कोणती होती आणि आम्ही आमच्या घरात तो उपाय कसा करायचा?" तर मित्रांनो, आता ती वेळ आलेली आहे त्या रहस्याचा पडदा उघडण्याची आणि तुमचे भाग्य बदलणारे ते 2 ते 3 महाउपाय सांगण्याची. मित्रांनो, अत्यंत लक्ष देऊन पुढचा भाग ऐका, कारण येथे मी तुम्हाला उपायाचे सर्व नियम सांगणार आहे. तर माझ्या मित्र-मैत्रिणींनो, ज्या रहस्यमय वस्तूने राजा मंदाताचं नशीब बदललं आणि जी वस्तू या भागवत एकादशीच्या रात्री तुमच्या घरातील गरिबी नष्ट करणार आहे, ती वस्तू दुसरी-तिसरी काही नसून साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक असलेले काळी हळद. हो मित्रांनो, काळी हळद किंवा 2 पवित्र तुळशीची पाने ही आहे शास्त्रामध्ये वेगवेगळ्या समस्यांसाठी या रात्री दिव्याखाली वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याचे 3 अत्यंत शक्तिशाली उपाय सांगितले आहेत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जी समस्या असेल त्यानुसार तुम्ही यातील कोणताही एक किंवा तिन्ही उपाय करू शकता. आता हे उपाय कसे करायचे त्याचे नियम नीट समजून घ्या. मित्रांनो, पहिला आहे घरातील दारिद्र्य आणि गरिबी नष्ट करण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती महाउपाय. हा उपाय घरातील आर्थिक चणचण, कर्ज आणि गरिबी कायमची संपवण्यासाठी केला जातो. त्यासाठी लागणारे साहित्य: एक मातीचा किंवा पितळेचा दिवा, त्यानंतर गाईचे शुद्ध तूप, कापसाची वात आणि काळी हळद किंवा काळे तीळ. हो मित्रांनो, आणि त्यानंतर आहे वेळ आणि शुभ मुहूर्त. भागवत एकादशीच्या रात्री 12 ते पहाटे 3 या दरम्यान हा उपाय करायचा आहे. कसे करावे तर सर्वात आधी तुमच्या देवघरात एक चौरंगावर किंवा पाटावरती लाल कपडा अंथरवा. त्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा ठेवावी. त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. मुख्य विधी: दिवा लावल्यानंतर तुमच्या उजव्या हातात काळी हळद किंवा थोडेसे काळे तीळ घ्यावे. डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मनातील आर्थिक अडचण देवाला सांगावी आणि तो जळता दिवा उचलून त्या काळ्या हळदीवर किंवा काळ्या तिळावर स्थापित करावा, म्हणजेच दिव्याच्या खाली ती वस्तू खाली पाहिजे. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी काय करावे? हा दिवा रात्रभर जळू द्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दिव्याखालची ती काळी हळद किंवा काळे तीळ एका लाल कपड्यात बांधावी आणि तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवून द्यावी. तुमच्या घरातील पैशांची आवक कशी वाढते हे तुम्ही स्वतः पाहाल. मित्रांनो, जर तुमचे कोणतेही काम होत नसेल, नशीब साथ देत नसेल तर हा उपाय करावा. त्यासाठी लागणारे साहित्य: पिठाचा दिवा, कणकेचा दिवा, मोहरीचे किंवा तुपाचे तेल आणि 2 अखंड तुळशीचे पाने. वेळ आणि मुहूर्त: भागवत एकादशीच्या रात्री 2 ते 4 या शुभ मुहूर्तावरती या ब्रह्ममुहूर्त काळावरती करावे. कसे करावे? हा उपाय घरातील देवघरातील किंवा तुमच्या घरातील तुळशीच्या कुंडीपाशी तुळशी वृंदावनाजवळ करायचा आहे. कणकेचा पिठाचा एक स्वच्छ दिवा बनवा. त्यात बघा वात टाकून तो प्रज्वलित करा. मुख्य विधी: दिव्याच्या ज्योतीकडे पहा. तुमच्या मनातील जी अत्यंत महत्त्वाची इच्छा असेल ती इच्छा बोलून दाखवावी. त्यानंतर ती 2 तुळशीची पाने त्या दिव्याच्या खाली किंवा दिव्याच्या वातीला स्पर्श होणार नाही अशा प्रकारे दिव्याच्या तळाशी ठेवावी. महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा: एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडायची नसतात. म्हणून हा उपाय करण्यासाठी लागणारी तुळशीची पाने एकादशीच्या एका दिवस आधीच म्हणजेच दशमीलाच तोडून ठेवावीत किंवा ती पाने स्वतःहून खाली गळून पडलेली असतात ती स्वच्छ धुवून वापरावीत. दुसऱ्या दिवशी ती पाने प्रसादाच्या रूपात घरातील सर्व सदस्यांनी प्राशन करावी. त्यानंतर मित्रांनो, या उपायाने अशक्य होणाऱ्या गोष्टी शक्य होतात. त्यानंतर आहे घरातील आजारपण आणि नकारात्मकता संपवण्यासाठी दक्षिणेचा उपाय. घरामध्ये सतत कोणीतरी आजारी असणे किंवा घरात सतत भांडणे होत असतील तर हा उपाय रामबाण मानला जातो. त्यासाठी लागणारे साहित्य: मित्रांनो, 1 रुपयाचे किंवा चांदीचे नाणे, त्यानंतर दिवा आणि थोडेसे कुंकू. कसे करावे तर भागवत एकादशीच्या रात्री घराच्या मुख्य दारापाशी किंवा देवघरात हा उपाय करावा. एका दिव्यासमोर ते 1 रुपयाचे नाणे ठेवावे. त्यावरती थोडेसे कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात. तो दिवा रात्रभर जळत ठेवावा. दुसऱ्या दिवशी ते नाणे एका पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आतल्या बाजूने बांधावे. त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण पळून जातील.
मित्रांनो, हे ते 3 महाउपाय आहेत, जे राजा मंदाताच्या काळापासून आजपर्यंत अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत. पण लक्षात ठेवा, हे उपाय करताना तुमच्या मनात शंका नसावी. हे करून काय होईल का? असा विचार केला तर फायदा होणारच नाही. पण पूर्ण भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाच्या जोडीने जेव्हा तुम्ही हा विधी कराल, तेव्हा ब्रह्मांडातल्या शक्ती तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतील. तर माझ्या प्रिय अध्यात्मप्रेमी मित्रांनो, ही होती भागवत एकादशीची संपूर्ण कथा. तिची वैयक्तिक रहस्य आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे ते दिव्याखालचे महाउपाय आपल्या जीवनात एकदाच मिळतात आणि त्या जीवनात येणारे संघर्ष संपण्यासाठी शास्त्र आपल्याला असे मार्ग दाखवत असतं. मित्रांनो, या येणाऱ्या भागवत एकादशीला केवळ एक उपवास म्हणून पाहू नका, तर ती तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडण्याची एक सुवर्ण संधी आहे. असे मानून हा उपाय नक्की करा. मला पूर्ण विश्वास आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील दारिद्र्य दूर करतील आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि शांतता प्रदान करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही या एकादशीला कोणता उपाय करणार आहात, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. कारण भगवंतांच्या नावानेच, त्यांच्या स्मरणानेच सर्व संकटांचा नाश होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेचा आणि उपवासाचा लाभ घेता येईल. आणि हो मित्रांनो, अशाच प्रकारच्या अत्यंत सखोल, प्रामाणिक आणि शास्त्रोक्त आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी बटन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रहस्यमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.